ठाणे स्टेशनवरती 63 तासांच्या ब्लॉक नंतर प्लॅटफॉर्म क्रमांक 5चं विस्तारीकरणाचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे। ठाण्यामधून प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरून 11:15च्या सुमाराला पहिली ट्रेन सोडण्यात आली, तर दुपारी 12:30 पर्यंत हे काम पूर्ण होण्यासाठी वेळ देण्यात आलेला होता। मात्र वेळेआधीच हे काम पूर्ण झालं। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। अक्षय, खरं तर 63 तासांच्या ब्लॉक नंतर प्लॅटफॉर्म क्रमांक 5चं विस्तारीकरणाचं कामही पूर्ण झालेलं आहे। यानंतर होणारे फायदे आणि पुन्हा एकदा वाहतूक त्या ठिकाणची सुरळीत होताना दिसतेय का? विशाल, सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे हे जे काम आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे। जो सिमेंट फिलिंग जे करायचं होतं ते सिमेंट फिलिंगचं काम आता सध्या युद्धपातळीवर सुरू आहे, जिथे काही प्रमाणामध्ये लोकल ज्या आहेत त्या थांबणार। जेवढा लोकलचा प्लॅटफॉर्म आहे त्या लोकलच्या प्लॅटफॉर्मचं सिमेंट फिलिंग हे जवळपास पूर्ण झालं आहे, पण त्याच्या पुढे जो एक्सप्रेसचा प्लॅटफॉर्म असतो, ज्यासाठी एक्सप्रेसच्या प्लॅटफॉर्मला गरज असते, त्या ठिकाणी आता सिमेंट फिलिंगचं काम सुरू आहे। अगदी 11:15च्या दरम्यान 2 ते 3 लोकल या ठिकाणावरून चालवण्यात आल्या, त्या चाचणी करण्यात आलेली आहे। त्या लोकल ज्या आहेत या नवीन जो ट्रॅक बनलेला आहे, म्हणजे हा जो 5 नंबरचा जो ट्रॅक आहे तो ट्रॅक आधी ज्या ठिकाणी होता त्या जागेवरून त्याला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं। त्यानंतर या ठिकाणी ट्रॅकची मजबूतीकरण करण्यात आलं, ओव्हरहेड वायर बसवण्यात आली, त्याचबरोबर सिग्नल यंत्रणा नवीन बसवण्यात आली, पॉईंट्स आणि क्रॉसओव्हर बसवण्यात आले। हे जे सगळं काम आहे ते सगळं काम एकदा चाचपणी करणं गरजेचं असतं। त्यासाठी ज्या ठिकाणावरून एक चाचणी म्हणून एक लोकल चालवण्यात आली आणि ती लोकल चालवल्याच्या नंतर त्यानंतर जी काही निरीक्षणं आता सापडलेली आहेत त्या निरीक्षणांवरून आता इथे बदल केले जाते। जसं की आपण बघताय काही ठिकाणी ट्रॅक खाली झाला आहे, त्या ठिकाणी खडी टाकली जाते आणि ट्रॅक समांतर आणला जातो आहे। काही ठिकाणी ट्रॅक जो आहे त्याचं वेल्डिंगचं काम सुरू आहे। अशा प्रकारे या चाचणीच्या नंतरची कामं सुरू आहेत। तर हे जे काम आहे ते 3:30 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं, नियोजित होतं, पण ते लवकर पूर्ण होईल आणि त्याच्या आधीच हा जो प्लॅटफॉर्म आहे तो प्रवाशांना वापरता येईल असं सांगण्यात येतंय। आता मध्य रेल्वेकडून देखील ते सांगण्यात येते। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हा 4 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे आणि त्यापुढे 2 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे, ज्यावरून सध्या स्लो लोकलची वाहतूक दोन्ही दिशेशी सुरू आहे। इथे अगदी 15-20 मिनिटांच्या गॅपने ट्रेन येत आहेत। गर्दी देखील थोडी कमी वाटते आहे। आज रविवार आहे, अनेकांना सुट्टी आहे, ब्लॉकचा देखील अनेकांना माहिती होतं, त्यामुळे थोडी गर्दी कमी आहे, पण लोकल वाहतूक जी आहे ती आता पूर्ण वेगाने सुरू आहे। आणि एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।